राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची सध्या अगदी जय्यत तयारी केली जाते, पण भाजपने याचा राजकीय इव्हेंट केल्याची टीका विरोधकांनी केली आहे। उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिलाय। पाहुयात राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून रंगलेलं राजकारण। राम मंदिराचा राजकीय इव्हेंट नको, ठाकरेंचा हल्लाबोल। पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे। उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, ठाकरेंचा मोदींना टोला। फडणवीसांच्या वजनानं बाबरीचा ढाचा पडला असावा, ठाकरेंचे फटकारे। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे। भाजपानं त्यासाठी जोरदार तयारी केली आहे। निमंत्रणावरून रंगलेल्या राजकारणानंतर भाजपानं याचा राजकीय इव्हेंट करू नये असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावलेत। इतकंच नाही तर राम मंदिराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं अशी इच्छा व्यक्त करून ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय। माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे। अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे। त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होत आहे याचा मला नक्की आनंदच आहे। पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही अशी जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे। त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इवेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा है। और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहाँ आएंगी तो एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा, दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है, अच्छा संदेश जा सकता है। तो वो होने दो, उसके बीच में मुझे राजनीति नहीं करनी है। एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे ठाकरे आणि फडणवीस यांच्यात बाबरी आंदोलनावरून तूतू मैमै झाली आहे। बाबरीच्या आंदोलनात सहभागी असल्याचा दावा करणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी शेलक्या शब्दात सुनावलंय। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो। मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो। सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो। त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय, अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या, एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे। भाजपा राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट करतय, फक्त प्रभू श्रीरामांना उमेदवारी देण्याची घोषणा बाकी आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय, तर त्याला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अभी इतना ही बाकी है कि 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं। हाँ, इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहां से प्रभु श्री राम है। अब यही कहना बाकी है, इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर। भारतीय जनता पक्ष, एनडीए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोंबलणारा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक तुला राम देवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नावच मिटून जाईल, एवढं अशी परिस्थिती 2024ला दिसेल। भाजपानं सुरुवातीपासून राम मंदिर सोहळ्याचं मेगा इव्हेंट करून राजकीय खेळी केल्याचा आरोप होतोय। 5 ऑगस्ट 2020ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास करून मोठा इव्हेंट करण्यात आला होता। राम मंदिराच्या गर्भगृहासाठी लागणारी सागवान लाकडाची पहिली खेप
चंद्रपुरातून रवाना झाली आणि या निमित्त भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला। पुण्यात 2 धागे श्रीराम के लिए या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पुणेकरांना रामललांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी देण्यात आली। राम मंदिरासाठी इव्हेंट करण्याची एकही संधी भाजपाने सोडली नसल्याचा आरोप होतोय। प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेनंतर तरी यावरून सुरू असलेलं राजकारण थांबावं हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।